इथं आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन ब्रेकफास्टसाठी खूपच हेल्दी रेसिपी। हे बघा, इथं मी हे चणा घेतलेला आहे आणि चणा हे 7 ते 8 तासासाठी भिजवत ठेवलं होतं। आता हे भिजलेलं चणामधलं आपल्याला पाणी काढून आणायचं आहे। एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये हे भिजलेलं चणा घालूयात। झटपट रेसिपी बनतं। सकाळी उठल्यानंतर काय बनवावं मुलांना हे प्रश्न सगळ्यांनाच पडतो, तर असं एक तुम्ही हेल्दी रेसिपीसुद्धा बनवू शकता। आता आपण यामध्ये घालूयात हिरवी मिरची। त्याचबरोबर इथं मी ओला नारळ घेतलेला आहे। हे ऑप्शनल आहे, पाहिजे तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता, पण घातल्यानं खूपच चांगलं आपलं रेसिपी बनवून रेडी होतं। टेस्ट अमेझिंग लागतं। त्याचबरोबर ह्यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर। ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याला आपण चांगलं वाटून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं होतं। खूपच बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता टेक्स्चर। आता ह्यामध्ये साधारण 1/4 कप इतकं आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। जे आपलं बॉम्बे रवा असतं ना उपीटचं, तेच घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे चिरोटी रवा असेल, बारीक रवा असेल, ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता ह्यामध्ये घालूयात दही। साधारण इथं मी 2 चमचा इतकं दही घेतलेलं आहे आणि हे मोठं स्पून असल्यामुळं 1 स्पून मी इथं घेतलेलं आहे। उपीट खायच्या स्पूननं बघायला गेलं तर 3 चमचा इतकं इथं मी दह्याचा वापर केलेला आहे। आता घालूयात चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी आणि परत एकदा आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता वाटून घेतलेल्या ह्या मिश्रणमध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा इतकं आपलं खाण्याचं सोडा। कारण हे ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे टाईम असेल तर 1 तासासाठी भिजवत ठेवा। टाईम नसेल आणि इन्स्टंट बनवणार असाल तर फक्त 1/2 चमचा इतकंच आपल्याला इथं खाण्याचा सोड्याचा वापर करायचा आहे। चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। खूपच हेल्दी आणि पौष्टिक असं म्हटलं तरी चालेल। बॅटरची कन्सिस्टन्सी इथं तुम्ही बघू शकता, परफेक्ट आहे। कारण काय होतं, सकाळच्या धावपळीत आपल्याकडे टाईम नसतं, पण मुलांना काहीतरी हेल्दी असं ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी आपल्याला पॅक करावं लागतं। तेव्हा काय होतं की काय करावं हेच प्रश्न सगळ्यांना पडतं। तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण मुलांच्या बॉक्ससाठी किंवा कोणी वेट लॉस करत असाल तर त्यांच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही असं एक हेल्दी हाय प्रोटीन रेसिपी बनवू शकता। बघा, हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे आणि आपण ह्याला घेऊयात आता बनवायला। इथे तवा गरम करायला ठेवलं होतं, ह्यामध्ये थोडंसं तेल घालूयात आणि नंतर ह्याला पुसून घेऊयात। जर तुमचा नॉनस्टिकचा तवा असेल किंवा डोसा चांगलं येत असेल तर त्याला तेल लावायची गरज नाही। इथे मी लोखंडी तवा यूज करते म्हणून थोडंसं तेलानं ह्याला ग्रेस करते, असं पुसून घेते। नंतर तवा गरम झाल्यावर असं पाणी घालून एकदा पुसून घेऊयात। परफेक्ट। बघा, इथं आता आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात हे पीठ आणि एक साऊट घेऊन तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ हे बनवून रेडी होतं। पेपर डोसासारखं सुद्धा बनवून रेडी होतं। हे बघा, काहीच टेन्शन झालं नाही आहे। खूपच अगदी हलक्या हातानं आपल्याला इथं हे स्प्रेड करता आलं। आता घालूयात ह्यावरती तेल, तूप, बटर, लोणी, तुम्हाला जे आवडेल ते घाला। डाएट करणारे सगळं स्किप करा। फ्लेम आता आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे। जर तुम्हाला हे डोसा क्रिस्पी हवं असेल तर, किंवा तुम्हाला हे डोसा सॉफ्टच पाहिजे तर हाय फ्लेमवरती आपल्याला हे डोसा चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता घालूयात थोडंसं तूप। हे टेक्स्चर बघून कोणी म्हणणार नाही की हे डोसा आपण इन्स्टंट बनवलंय। इतकं हाय प्रोटीन हेल्दी रेसिपी, जसं की मी म्हणलं की वेट लॉस करणारे लोणी, तूप, तेल सगळं स्किप करा। डायरेक्ट डोसा बनवून चटणीसोबत एन्जॉय करा। अजून कोणी प्रतिभाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केला नसाल तर प्रतिभाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात आपल्या प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये।
इथे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज होतो आहे. आणि त्याचबरोबर जसं जसं आपलं डोसा भाजेल तसं आपोआप हे जे काटा असतात ना, हे बघा आरामात वरती येईल. बघितलं? सुपर. आता आपण ह्याला घालूयात फिरवून. तुम्हाला पाहिजे तर फिरून घाला किंवा असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. इथे तुम्ही कलर बघू शकता, काय सुरेख किती सुंदर ह्याचं कलर आलेला आहे. सुपर. वाव. कोण म्हणेल ह्याला इन्स्टंट डोसा. बघितलं? दरवेळी डोसा घालायच्या आधी आपल्याला ह्याला पाण्यानं असं संपवून घ्यायचं आहे आणि ह्याला पुसून घेऊयात. कारण काय होतं, असं केल्यानं तव्याचं टेम्परेचर कमी होतं, त्याचबरोबर डोसा क्रिस्पीसुद्धा होतं. आता परत आपण ह्याला चांगलं फिरूयात आणि एक साऊट घेऊयात आणि घालूयात. हे बघा, मी क्लोजअपनं सुद्धा तुम्हाला दाखवते किती छान आपलं डोसा येतं. सुपर. इथं मी सेट डोसासारखं घालून घेतलेली आहे. फ्लेम आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. परत घालूयात तेल. आता ह्याच्यावरती झाकूयात, कारण इथं मी सेट डोसा बनवून घेते. वाव. ह्याला फिरवायची गरज नाही, अशाच पद्धतीनं आपण हे काढूयात. हे बघा बघा, आपले गरमागरम डोसा रेडी झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे डोसा झालेला आहे आणि कलरसुद्धा खूपच सुरेख आलेला आहे. सुपर. डोसा प्रिय जे कोण आहेत त्यांच्यासाठी हे एक डोसाचं व्हरायटी म्हणलं तरी चालेल. आणि हे बघा, तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही पातळ इथं हे डोसा बनवू शकता. डोसासोबत सर्व करूयात इथं नारळाची चटणी. कशी वाटली तुम्हाला आजची ही इन्स्टंट डोशाची व्हरायटी ते नक्की करून सांगा. जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं डोसाचीच व्हरायटी बनवत असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण असंच भेटत राहूयात आपल्या प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. थँक्यू.